नमस्कार, मी अमृता आणि महासंघ न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे वंचित घटकांबाबत प्रस्थापित मीडियाचा जातीवादी चेहरा उघड। सुरू करूया व्हिडिओमध्ये। आजच्या नगर परिषद आणि नगरपालिकेच्या 2025च्या निकालानंतर राजकारणा इतकाच एक महत्त्वाचा विषय समोर आलेला आहे आणि तो विषय म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच प्रस्थापित मीडियाचा खरा चेहरा। तर झालं असं की 2 दिवसापूर्वी नगर परिषदेच्या निकालानंतर टीव्ही चॅनल्स, न्यूज पोर्टल्स आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरती निकालाचे आकडे झळकत होते। मात्र याच आकड्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि याचबरोबर आंबेडकरी विचारांच्या पक्षांचा संघर्ष पूर्णपणे गायब होता। पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की नेमकं हे का घडलं आणि हा निष्काळजीपणा होता की जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष। पहा आमचा स्पेशल रिपोर्ट। नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणूक 2025 निकाल लागले। सत्ताधारी आणि प्रस्थापित पक्षांच्या विजयाची जोरदार चर्चा झाली। मात्र दलित, बहुजन आणि वंचित समाजाच्या राजकीय संघर्षाला प्रस्थापित मीडियाने जाणीवपूर्वक अंधारात टाकलं। वंचित बहुजन आघाडीने 5 नगराध्यक्ष आणि 70 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणले। तरीही मोठ्या मीडियाच्या तक्त्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचं नाव कुठेच नव्हतं। ही चूक नव्हे, हा योगायोग नव्हे, हा आहे प्रस्थापित जातीयवादी आणि भांडवलशाही मानसिकतेचा मीडिया अजेंडा। दलित बहुजनांचे स्वतंत्र राजकारण प्रस्थापितांना अस्वस्थ करतं आणि म्हणूनच हे राजकारण दाखवायचं नाही हा आदेश वरून येतो, भांडवलदारांकडून, कारखानदारांकडून आणि मनुवादी राजकीय शक्तीकडून। मात्र सत्य लपवता येत नाही, कारण YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम वर विजयी उमेदवार स्वतः आपली कहाणी सांगतायत। कोणी वैदू समाजातून निवडून आले, कोणी कोल्हाटी समाजातून, तर शेवगाव, पाथर्डी सारख्या भागात घराणेशाहीला आव्हान देत पारधी समाजाचा उमेदवार उभा ठाकलाय। आणि हीच खरी लोकशाही आहे, हीच खरी परिवर्तनाची चाहूल आहे। मात्र प्रश्न असा आहे की गावकुसाबाहेर जगणाऱ्या माणसांची संघर्षगाथा सांगायला प्रस्थापित मीडियाला लाज का वाटते आणि लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आज धनिकांच्या ताटाखालचं मांजर का बनतोय। प्रस्थापित मीडियाने दुर्लक्ष केलं म्हणून संघर्ष थांबणार नाही। वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आता एक गोष्ट स्पष्टपणे ठरवली आहे, आपली लढाई आपणच लोकांपर्यंत नेणार, आपली कहाणी आपणच सांगणार आणि आपलं मार्केटिंग आपणच करणार। फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube हीच आता नवी माध्यम आणि हाच आहे प्रस्थापित मीडियाला दिला जाणारा खरा प्रत्युत्तर। आज प्रस्थापित मीडियाचा जातीयवादी चेहरा उघड झाला आहे, परंतु इतिहास सांगतो सत्य दडपलं जातं परंतु कायमचं गाडता येत नाही। वंचितांचा आवाज आता थांबणार नाही आणि ही फक्त सुरुवात आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये जरूर कळवा। याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि याचबरोबर अशाच निपक्ष बातम्यांसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महासंघ न्यूजला। धन्यवाद।